आमदार साहेबांनी एकच काम करावं, उद्घाटन करायला जायच्या अगोदर त्यांच्या फेसबुकवर ज्या कामाचं ते उद्घाटन करणार त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट जे काही आहे त्याच्यावर त्या कामाची प्रशासकीय मंजुरात टाकावी। हे मी मंजूर केलं असं तर टाकावं त्यांनी। अरे लेकरू कोणाचं, लग्न कोणं केलं, लेकरू कोणाला झालं, बारसं कोण करायला लागलं, याचं जरा तारतम्य ठेवलं पाहिजे ना। दात दुखताय किंवा दात नसल्यास दात बसवायचे आहे, काळजी करू नका। सर्व अत्याधुनिक सुविधेसह सुसज्ज असलेल्या डॉक्टर घोरपडे यांच्या दातांच्या दवाखान्याला आताच भेट द्या। आमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता LIC ऑफिस रोड, पावडे हॉस्पिटल जवळ, वरुड। त्यांनाच अधिकार आहे 100% लोकशाहीमध्ये। ह्याच्यापैकी आम्हाला कोणालाही अधिकार तो नाही। लोकशाहीने त्यांना अधिकार दिलेला आहे, घटनेने त्यांना अधिकार दिला आहे। त्या अधिकाराचा ते उपयोग तंतोतंत उपयोग करत आहे। आणि मी आज आवर्जून सांगतो, मी बोंडे साहेबांच्या एकही कामाचं मी उद्घाटन केलं नाही। मी तहसील कार्यालयासाठी यासाठी उद्घाटनाला गेलो होतो। 2.5 कोटी रुपये मी दिले होते त्याला फर्निचरसाठी। बोंडे साहेबांनी 8 कोटी दिले, इमारत बांधली, अर्धवट इमारत पडून होती कोरोनाच्या काळामध्ये, फर्निचर नव्हतं त्याच्यात। मी 2.5 कोटी रुपये दिले, मंजूर केले, फर्निचर गोदरेजचं कंप्लीट केलं, गोदरेज। आणि मग 50% अधिकार माया होता। मी बोंडे साहेबांना रितसर पत्र दिलं आणि त्यांना विनंती केली की तुम्ही उद्घाटनाला या, माझ्याकडे पत्रसुद्धा आहे। बोंडे साहेबांचं म्हणणं होतं का शासकीय प्रोग्राम की, म्हटलं शासकीय घ्यायचा नाही, तुम्ही मी सगळेजण या उद्घाटन आपण करू। मी केलं, उद्घाटन नाही केलं, सरकार बदललं, भाग वेगळा। त्यांना अधिकार बोंडे साहेबांनी त्यांच्या कार्यकाळात होतं, त्यांनी उद्घाटन केलं, मला त्यात काही माही नाराजी नाही आहे। परंतु मी काम केलं, नगर परिषद मोर्शीला सुद्धा पैसे मी आणले, अर्धवट काम होतं, अर्धवट कामासाठी पैसे आणले, त्यानंतर मी उद्घाटन करायला गेलो। मोर्शी पंचायत समितीचं उद्घाटन मी नाही केलं, कारण ते माझ्या अधिकार नव्हता, ते बोंडे साहेबांच्या कार्यकाळातलं होतं, त्यांनाच मी करू दिलं। मी आमदार असताना त्यांना करू दिलं, आमदार असताना मी नाही गेलो। ते अपमान आपल्याला काही पसणारा नव्हता, मी गेलो नाही। तर त्यांनी निधी आणावा आमदार साहेबांनी, आणि ठळक अक्षरात वरतं प्रशासकीय मान्यता लिहावी, कामाची रक्कम लिहावी, प्रशासकीय मान्यता या तारखेला मी मंजूर करून आणलं। जसं मी सगळा प्रमाण दाखवतो, त्यांनी तशा प्रमाण दाखवावा। बाकी आमचं त्यांच्याशी काही विरोध नाही, त्यांनी चांगलं करावं, चांगल्या कामाला 100% त्यांना आपलं समर्थनच राहील। तुम्ही एक मागे स्टेटस टाकलेलं होतं, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असं काहीतरी। आमदार महोदय तुमच्या कामांचं उद्घाटन करताय, काय म्हणायचं आहे? लोकशाहीमध्ये आणि त्यांना संवैधानिक तो अधिकार आहे उद्घाटन करायचा, त्यात काही दुमत नाही, काही दुमत नाही। पण मी मंजूर केलं ह्याच्याबद्दल ते जे खोटे बोलत आहे, आमदार साहेबांनी एकच काम करावं, उद्घाटन करायला जायच्या अगोदर त्यांच्या फेसबुकवर ज्या कामाचं ते उद्घाटन करणार त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट जे काही आहे त्याच्यावर त्या कामाची प्रशासकीय मंजुरात टाकावी। हे मी मंजूर केलं असं तर टाकावं त्यांनी। अरे लेकरू कोणाचं, लग्न कोणं केलं, लेकरू कोणाला झालं, बारसं कोण करायला लागलं, याचं जरा तारतम्य ठेवलं पाहिजे ना। त्यांनाच अधिकार आहे 100% लोकशाहीमध्ये। ह्याच्यापैकी आम्हाला कोणालाही अधिकार तो नाही। लोकशाहीने त्यांना अधिकार दिलेला आहे, घटनेने त्यांना अधिकार दिला आहे। त्या अधिकाराचा ते उपयोग तंतोतंत उपयोग करत आहे। आणि मी आज आवर्जून सांगतो, मी बोंडे साहेबांच्या एकही कामाचं मी उद्घाटन केलं नाही। मी तहसील कार्यालयासाठी यासाठी उद्घाटनाला गेलो होतो। 2.5 कोटी रुपये मी दिले होते त्याला फर्निचरसाठी। बोंडे साहेबांनी 8 कोटी दिले, इमारत बांधली, अर्धवट इमारत पडून होती कोरोनाच्या काळामध्ये, फर्निचर नव्हतं त्याच्यात। मी 2.5 कोटी रुपये दिले, मंजूर केले, फर्निचर गोदरेजचं कंप्लीट केलं, गोदरेज लावलं आहे मी, फर्निचर क्वालिटीचं फर्निचर लावलं आहे। आणि मग 50% अधिकार माया होता। मी बोंडे साहेबांना रितसर पत्र दिलं आणि त्यांना विनंती केली की तुम्ही उद्घाटनाला या, माझ्याकडे पत्रसुद्धा आहे। बोंडे साहेबांचं म्हणणं होतं का शासकीय प्रोग्राम की, म्हटलं शासकीय घ्यायचा नाही, तुम्ही मी सगळेजण या उद्घाटन आपण करू। मी केलं, उद्घाटन नाही केलं, सरकार बदललं, भाग वेगळा। त्यांना अधिकार बोंडे साहेबांनी त्यांच्या कार्यकाळात होतं, त्यांनी उद्घाटन केलं, मला त्यात काही माही नाराजी नाही आहे। परंतु मी काम केलं, नगर परिषद मोर्शीला सुद्धा पैसे मी आणले, अर्धवट काम होतं, अर्धवट कामासाठी पैसे आणले, त्यानंतर मी उद्घाटन करायला गेलो। मोर्शी पंचायत समितीचं उद्घाटन मी नाही केलं, कारण ते माझ्या अधिकार नव्हता, ते बोंडे साहेबांच्या कार्यकाळातलं होतं, त्यांनाच मी करू दिलं। मी आमदार असताना त्यांना करू दिलं, आमदार असताना मी नाही गेलो। ते अपमान आपल्याला काही पसणारा नव्हता, मी गेलो नाही। तर त्यांनी निधी आणावा आमदार साहेबांनी, आणि ठळक अक्षरात वरतं प्रशासकीय मान्यता लिहावी, कामाची रक्कम लिहावी, प्रशासकीय मान्यता या तारखेला मी मंजूर करून आणलं। जसं मी सगळं प्रमाण दाखवतो, त्यांनी तशा प्रमाण दाखवावं। बाकी आमचं त्यांच्याशी काही विरोध नाही, त्यांनी चांगलं करावं, चांगल्या कामाला 100% त्यांना आपलं समर्थनच राहील। धन्यवाद। नमस्कार, तुम्ही पाहतात अमरावती टुडे न्यूज। अशाच प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा।